नमस्कार. आपण याआधीच सांगितलं आहे की आपलं या विषयावर बोलण्याचं एकमेव कारण म्हणजे इथं मराठा विरुद्ध मराठा असा संघर्ष होत आहे. राज्याभिषेक तारखेनुसार न करता तिथीनुसार करावा असं संभाजी भिडेंचं वक्तव्य आल्यानंतर विरोधातील काही मराठा समाजाच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि असं वाटलं की खूप गंभीर मुद्दा आहे. यामध्ये शिव्या, धमक्या, धडा शिकवू, तोंडाला काळपासू वगैरे. मग विरोधी कमेंट पण मराठ्यांच्याच, हात लावून दाखवा, धक्का लावू शकत नाही म्हणजेच काळे फासायला मराठे जाणार आणि विरोध करायला पण मराठेच. राज्याभिषेक कार्यक्रमामध्ये गोंधळ घालणारे दोन्ही बाजूंचे हे बहुतांश मराठेच असतील. लढा मग, घ्या केस अंगावर आणि करा करिअर बरबाद. आधी शेतकरी आत्महत्या, आरक्षण या समस्या असताना यासाठी लढायला वेळ आहे आपल्याकडे आणि या सर्वात फक्त सर्वसामान्य मराठा तरुण असतील प्रत्यक्ष कृती करायला. मग असा प्रश्न पडतो की तिथी आणि तारखेचा वाद एवढा मोठा आहे की त्यासाठी एवढं लढायला? सरकारी कार्यक्रम तर तारखेनुसार होतील, मग बाकी लोकांनी तिथीनुसार करा किंवा तारखेनुसार, यात एकमेकांना शिव्या आणि धमक्या देण्याचा काय संबंध आहे? तारखेनुसार करणारे करा ना. कोणी तिथीनुसार करत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हाला तारखेनुसार करताना एखाद्याने अडवलं तर भाग वेगळा आहे. हीच गोष्ट तिथीवाल्यांसाठी. तुम्ही तुमचं करा आणि त्यांना त्यांचं करू द्या. आणि तिथी आणि तारखेचा वाद करणाऱ्यांनी उत्तर द्या. ज्यावेळेस महाराजांनी राज्याभिषेक केला होता तो कसा केला होता? तिथीनुसार की तारखेनुसार? त्यावेळेस झाला होता का वाद? आपली ताकद, कौशल्य आणि हिंमत आरक्षण, शेतकरी आत्महत्या आणि इतर मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी वापरा. त्यासाठी एकत्र या, ही सर्वांना विनंती आहे. एक मराठा म्हणून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.